जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। सेलू शहरासाठी राबवण्यात येत असलेली महत्त्वाकांक्षी जलपुरवठा योजना सध्या पूर्णपणे ठप्प पडल्याचं समोर आलंय। गेल्या 1.5 महिन्यापासून या योजनेचे काम बंद असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। बोर धरण येथून स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन टाकण्याचं काम मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आले होते। मात्र मेडिकल चौक ते मटन मार्केट आणि सेलू खोराड मार्गावर खोदलेले रस्ते आजही अपूर्ण अवस्थेतच आहे। रस्त्यांवर मोठमोठे खड्डे, उघड्या नाल्या आणि जीव धोक्यात घालून प्रवास करणारे नागरिक। विशेषतः सेलू घोराड मार्गावर वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून अपघाताचा धोका वाढलाय। कोट्यवधींचा प्रकल्प पण काम शून्य। आम्हाला रोज त्रास सहन करावा लागतो। या संपूर्ण कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी नगरपंचायत प्रशासन आणि पाणी पुरवठा विभागाची असताना काम ठप्प राहणं ही गंभीर बाब मानली जात आहे। ठेकेदाराला अभय दिले जात असल्याचा संशयही नागरिक व्यक्त करत आहे। काम अचानक का बंद पडले यासाठी जबाबदार कोण? 1.5 महिन्यापासून नागरिकांना होणाऱ्या त्रासाची जबाबदारी प्रशासन घेणार का? मोठा गाजावाजा सुरू झालेली योजना आता प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे रखडल्याचं स्पष्ट होत आहे। नागरिकांच्या संतापाचा उद्रेक कधीही होऊ शकतो। रोशन वांदिले, जनसंग्राम न्यूज, सेलू।